धन्यवाद जगदीश पाटील. ही स्पर्धा आपण पाहतोय मंगेश 11 40+ क्रिकेट संघ वाडेगर आणि ग्रामस्थ मंडळ वाडेगर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहतो. नगरसेवक चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी लढत आपण पाहतोय ती स्मरणिका पाटील 11 संदोप विपक्ष मोहिली. नाणेफेक जिंकली मोहिली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. सलामीची जोडी आपण पाहतो मोहिली संघाची काना गोंधळी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांचे सहकारी रामदास अंबारे. पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील गोलंदाज आपण पाहतोय फिरकीचा जादूगर संदर्भ संघाचे प्रवीण पाटील येत आहेत. चायनामॅन गोलंदाज सामन्याला इथं सुरुवात होते. गेम इज ऑन. गोलंदाज सज्ज होते प्रवीण पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पंच रमेश मात्रे वाईडचा इशारा करतायत. अवांतर धावसंख्येने मोहिली संघाची धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 1 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज काना गोंधळी. प्रवीण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पहिला धक्का दिला गोलंदाज प्रवीण पाटीलला. सलामीचे फलंदाज बाद होत आहेत. काना गोंधळे बॅक टू पवेलियन. 0 या धावसंख्येवर फलंदाज बाद होत आहेत. धक्का क्रमांक पहिला आपण पाहतोय. फलंदाज बाद होत आहेत काना गोंधळी 1 या धावसंख्येवर. नक्कीच या सीझन मधील सर्वात घातक संघ कुणाला म्हटलं जातं, सर्वात जास्त चॅम्पियनशिप 8 चॅम्पियनशिप ज्या संघानं पटकावल्यात तो विनोद पाटील यांचा हा स्मरणिका पाटील 11 संदप संघ सर्वात जास्त चॅम्पियनशिप पटकावणाऱ्या या सीझन मधील सर्वात घातक आणि आक्रमक संघ कुणाला म्हटलं जातं, सर्वात दहशत मोठी कुणाची आहे या स्पर्धेमध्ये 40+च्या तर संदप संघाची. करोनापेक्षाही जास्त मोठी दहशत. नक्कीच कल्पेश पाटील, करोनापेक्षा जास्त भीती प्रत्येक संघाला असते संदप संघाची. प्रवीण चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण जाते गोलंदाज प्रवीण पाटीलला. पंच रमेश मात्र वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पुढे सरकते 2. 1 बाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यष्ट्या उद्ध्वस्त. बघा वाईट चेंडू 2 हाताळले मात्र 2 गडी बाद केले त्या गोलंदाजाने. कमबॅक ताबडतोब करतोय हा गोलंदाज. लगेच कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी होते प्रवीण पाटील. फिरकीचं अस्त्र बाहेर काढलं संघनायक विनोद पाटीलनं आणि हा गोलंदाज 2 चेंडू वाईट हाताळलेत मात्र या गोलंदाजानं 2 मोठे धक्के दिले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो गोलंदाज प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. प्रवीण पाटील असतील, गिरीश पाटील असतील, स्वतः विनोद पाटील असतील, सुभाष पाटील असतील, असे 51 सरस गोलंदाज संदप संघाकडे आहेत. आणि फलंदाजी म्हटलं तर मधुकर पाटील असतील, सुभाष पाटील असतील, रमेश पाटील असतील, स्वतः संघनायक विनोद पाटील असतील, सतीश पाटील असतील, गिरीश पाटील असतील, 51 सरस असे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक. आणि त्या कारणामुळेच हा संघ सांघिक कामगिरीनं कित्येक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची दहशत माजवतोय. दोन बाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर प्रवीण पाटील चांगली गोलंदाजी करतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा तयार. कोलटपाचा चेंडू ऑफसाईडला खेळताय. चांगले क्षेत्ररक्षण होतोय. अरविंद पाटील आपण पाहतोय. संदप संघाचे एक लेजंड क्रिकेटपटू आपण पाहतो. अरविंद पाटील एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या मुख्य संघासाठी भरपूर वर्ष त्यांनी फलंदाज म्हणून चांगलं योगदान दिलंय. ते फलंदाज आपण ऑफसाईडला पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 3 वर.
2-3 अशी अवस्था आपण पाहतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना समोर खेळतायत अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतो. फलंदाजाचा बॅट बंद येतोय तो पहिला संघर्षमय चौकार 4 धावा. रामदास अंबारे या फलंदाजाचा बॅट बंद चौकाराला आत्मविश्वासानं सुरुवात केली आहे. गोलंदाज थोडेसे डोके वर काढत होते, वरचढ ठरवत होते, मात्र इथून डोक्याचा थोडासा इशारा दिला फलंदाजानं. रामदास अंबारे फलंदाजी करतात, लेफ्ट डावखुरे फलंदाज. कोलटप्पाचा चेंडू सन्मान दिला, सन्मान देणं गरजेचं होतं. इथे मात्र थोडीशी चूक केली जाते. डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच कदाचित फलंदाज धावचिती झाले असते, मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 7 धावा. चौकार ठोकल्यानंतर मागच्या चेंडूवर इथं मात्र कमबॅक केले गोलंदाज प्रवीण पाटीलनं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते प्रवीण पाटील. या गोलंदाजानं फक्त 7 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे 2 गडी बाद केले त्या गोलंदाजानं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण या गोलंदाजानं दाखवून दिलं आहे. 2 वाईट चेंडू हाताळले, एक चौकार ठोकला फलंदाजानं, तरी सुद्धा या गोलंदाजानं फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. गेली 2 दिवस पंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय. दीपक चौधरी काटे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये रमेश म्हात्रे सागाव, हे 2 अतिशय चांगले पंच, अनुभवी पंच. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर गुणलेखक म्हणून आमचे कल्पेश पाटील गेल्या 2 दिवस अतिशय चांगलं गुणलेखन करतायत. प्रत्येक गोष्टीची अपडेट व्यवस्थित देत आहेत. तर आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील नारिवली, अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतो गेल्या 2 दिवस. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज काशीनाथ गोंधळी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलामीचे फलंदाज रामदास अंबारे, चांगली फलंदाजी करतायत स्ट्राईक एंडला. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने गोलंदाज आपण पाहतो स्वतः संघनायक येत आहेत. विनोद पाटील राईट ओव्हर द विकेट. कोलर टप्प्याचा मारा, इथे मात्र एसटी रक्षक जगदीश पाटील बीट होत आहेत. बाईकच्या स्वरूपात इथे सिंगल कंप्लीट केली जाते. वेगाने चेंडू हाताळला होता गोलंदाज विनोद पाटील यांनी. सर्वात यशस्वी संघनायक, या सीझन मधील सर्वात यशस्वी संघनायक म्हणून ज्यांची ख्याती आहे, गणना केली जाते सर्वात यशस्वी संघनायक म्हणून, ते विनोद पाटील स्वतः संघनायक इथं दुसरं षटक हाताळत आहेत. चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता, मात्र यष्टिरिक्त थोडेसे बीट झाले. सन्मान दिला, चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल केलाय, चांगले क्षेत्ररक्षण होते, थोडेसे बंबल होतात. मधुकर आहे, दुसरा द्यायचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज इथं धावचेच्या स्वरूपात बाद होतात. यष्ट्यांच्या मागे आपण जगदीश पाटील यांना पाहतो, अतिशय दक्ष आणि हुशार यष्टी रक्षक. धावचेच्या स्वरूपात फलंदाज बाद होतात. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 बाद 9 अशी अवस्था आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकली मोहिली संघानं आणि 3 बाद 9 अशी अवस्था आपण पाहतोय. विनोद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संघनायकाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली जाते. नक्कीच पंचांनी तुम्हाला सूचना केली आहे, तुम्ही कशा पद्धतीने गोलंदाजी करताय. विनोद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. कोलटप्प्याचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शशिकांत पाटील आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. 10 धावा आपण पाहतो. 10 फलकावर एक
जर विचार केला पहिल्या षटकामध्ये प्रवीण पाटील या गोलंदाजांना फक्त 7 धावांचं षटक हाताळलं आणि दुसऱ्या षटकामध्ये संघनायकाने जबाबदारी स्वीकारली, चांगली गोलंदाजी करतायत. स्वतः संघाचे संघनायक आहेत विनोद पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफील्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, सातत्य राखलं या गोलंदाजानं. कारण संघनायक म्हटलं की डोक्यावर काटेरी मुकुट असतं. संघाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारायला लागते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होत आहे. चौथा धक्का आपण पाहतो मोहिली संघाला बसतोय. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतं. यष्ट्यांच्या मागे आपण जगदीश पाटील यांना पाहतोय, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. आणि इथं जर विचार केला तर 4 बाद धावसंख्या आपण पाहतोय, फक्त आणि फक्त 10. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 4 बाद 10 ची धावसंख्या. इथून मात्र या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण संघ अडचणीत सापडला. या अडचणीतनं सापडलेल्या संघाला तुम्हाला इथून बाहेर काढायचं आहे. पहिला चेंडू समोर खेळतायत, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झालेत. प्रवीण पाटील ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केले होते, 2 गडी बाद केलेत, तोच गोलंदाज तिसऱ्या षटक हाताळत असताना मात्र सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय गोलंदाज प्रवीण पाटीलनं आणि 5वा धक्का बसलाय फक्त 10 धावा या धावसंख्येवर. 10 धावांवर 5वा धक्का बसलाय. त्याचं कारण आपण पाहतोय तर चांगली गोलंदाजी होते, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे संदर्भ संघाच्या माध्यमातून. मोहिली संघाच्या प्रत्येक फलंदाजांनी फार निराश केलाय. 5 बाद 10 ची धावसंख्या आपण पाहतो. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. रमेश पाटील सुद्धा आलेत. फलंदाजी अतिशय खोलवर असते सातत्यानं. मधुकर पाटील असतील, सुभाष पाटील असतील, रमेश पाटील असतील, स्वतः संघनायक विनोद पाटील असतील, सतीश पाटील असतील, गिरीश पाटील असतील, सर्वच फलंदाज चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र मोहिली संघाच्या 2 फलंदाजांना मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीत सापडला. एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल तर मात्र इथून तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. एका बलाढ्य संघासमोर तुम्ही 2 हात करताय. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या संदर्भ संघ. प्रवीण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला प्रयत्न केला होता राजू यांनी, मात्र तोपर्यंत घोषितच्या स्वरूपात 1 धाव येते धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 11 वर. माफक धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. मोहिली संघ नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करतोय, मात्र इथं गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. संघाचं नेतृत्व सुद्धा चांगल्या पद्धतीने विनोद पाटील यांच्या माध्यमातून केलं जाते. 22च्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली गेली आहे. उलटा चेंडू होता, फॉलोथ्रोमध्ये गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दडपण वाढवलंय प्रत्येक गोलंदाजाने इथं आणि त्याचं उत्तर देता येत नाहीये. फलंदाजांकडे उत्तर नाहीये गोलंदाजीसाठी. प्रवीण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगावर स्वार होत आहेत, इम्प्रेस करतायत गोलंदाज प्रवीण पाटील. निर्धाव चेंडूची इथं समाप्ती होते. डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी, टप्पा आणि दिशा अतिशय व्यवस्थित राखला या गोलंदाजानं आणि फलंदाजाकडे या चेंडूसाठी उत्तर नाही आहे. प्रवीण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. फलंदाज कदाचित धावचीत झाले असते, मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 12 धावा. निराश कामगिरी करतोय मोहिली संघ. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि खेळपट्टीवर 2 फलंदाज संघर्ष करतायत. फलंदाजी नाणेफेक जिंकून तुम्ही फलंदाजी स्वीकारली आहे, मात्र तशी फलंदाजी होत नाही आहे.
निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 3 षटकं इथं संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 12 धावा. तर वाडेकर गावचे आमचे मयूर भोईर यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर तुमचं आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. नाणेफेक जिंकली होती मोहिली संघानं. प्रथम फलंदाजी स्वीकारली मात्र त्यांचा निर्णय कुठेतरी अंगलट आलाय. चुकीचा निर्णय ठरतोय कारण 3 षटकांमध्ये फक्त 12 धावा आपण पाहतोय. 5 गडी बाद झालेत. निराश कामगिरी करतोय मोहिली संघ. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटकानंतर गोलंदाज आपण पाहतो सुभाष पाटील येत आहेत. एक वेगवान गोलंदाज संदप संघाचे SP या नावाने प्रसिद्ध असलेले आमचे सुभाष पाटील येत आहेत. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो पंच म्हणून कामगिरी असो प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. सातत्याने अष्टपैलू कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. संदप संघासाठी तयार खाली राहतोय चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय गोलंदाज सुभाष पाटील. या गोलंदाजानं 6वा धक्का फसतोय तो मोहिली संघाला. नाणेफेक जिंकली तुम्ही पण मात्र तुमचा तो निर्णय कुठेतरी अंगलट आलाय. सहा बाद 12 अशी अवस्था आपण पाहतोय. 5 षटकांची लढत. समोरचा संघ एक बलाढ्य संघ. त्या संघाची तुम्ही 2 हात करताय. नाणेफेक जिंकून तुम्ही फलंदाजी स्वीकारली मात्र तो निर्णय तुमचा चुकीचा ठरलाय. नक्कीच ठरवला गेलाय चुकीचा कारण संदप संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण चांगलं झालं संदप संघाचं. सुभाष पाटील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र धोका संभवतोय. सुभाष पाटील तयारच होते. यष्टांच्या मागे रमेश पाटील आपलं काम पूर्ण करतायत. त्यानंतर आपण पाहतो एक चेंडू जसा उचलला रमेश पाटील यांनी आपल्या सहकार्याच्या हाती सोपवला. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. नक्कीच त्यांना दुखापत जाणवते रमेश पाटील यांना. मात्र दुखापत जाणवत असताना सुद्धा आपल्या संघासाठी ते चांगलं यष्टिरक्षण करतायत. संतोष शिंगोळे संघनायक मोहिली संघाचे. सुभाष पाटील राटमौर्द विकेट. बॅकफुटला गेले. इथे मात्र जगदीश पाटील अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. कामगिरी खराब आपण पाहतोय. मोहिली संघाने निराश केलंय. प्रेक्षकांना निराश केलंय. स्वतः त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना सुद्धा निराश केलंय मोहिली संघानं. 8 बाद 12 अशी अवस्था आपण पाहतोय. सामन्यात मजा नाहीये या सामन्यामध्ये. आठ बाद 12 अशी अवस्था आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना गोलंदाजी चांगली होती. क्षेत्ररक्षण चांगलं होतं मात्र मोहिली संघानं खरोखर निराश केलंय. कमीत कमी 30-35 तरी धावा धावफलकावर यायला हव्यात. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही त्या धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू शकता. फटका फसलाय. हनुमान आहे. झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 9 आपण पाहतोय. शेवटची जोडी मैदानात असेल. शेवटची जोडी मैदानात आपण पाहतोय. मोहिली संघाची जगन वायले येत आहेत. नवीन फलंदाज. 9 बाद 12 अशी अवस्था आपण पाहतो मोहिली संघाची. चार चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 गडी बाद केलेत गोलंदाज सुभाष पाटील यांनी. चांगली गोलंदाजी होते. राटमौर्द विकेट. यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गोल. आणि अशा पद्धतीने संपूर्ण संघ बाद झालाय. ऑल आउट होतो मोहिली संघाचा
आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 12 धावा आणि हे मेडन षटक हाताळले गोलंदाज सुभाष पाटील यांनी आणि गडी बाद एक चेंडू बाकी होता, माफ करा, एक चेंडू बाकी होता. प्रत्येक गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात गोलंदाज होते प्रवीण पाटील, फक्त 7 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात गोलंदाज होते विनोद पाटील, फक्त 3 धावा खर्च केल्या. प्रवीण पाटीलनं तिसरं षटक हाताळलं, फक्त 2 धावा खर्च केल्या. आणि सुभाष पाटील या गोलंदाजानं चौथं षटक हाताळलं, धावा खर्च केल्या त्या फक्त 1. तू एक बोलला ना, नाही, एक माफ करा, एक चेंडू बाकी होता, एक चेंडू बाकी होता. मी आदरणीय आतिश अनंत म्हात्रे आणि आशिष अनंत म्हात्रे यांना विनंती करतोय व्यासपीठावर यायचं. तुमचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. कोणाचे असते? मी हरिश्चंद्र पाटील यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते मयूर भोईर यांचा सन्मान करायचा आहे. सुभाष पाटील ऐकून घ्या, आमचे गुणलेखक आणि आमचे लाईव्हचे अपडेटर माहिती देत आहेत. तुम्ही हॅट्रिक पूर्ण केली आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपण पाहतोय. गोलंदाज सुभाष पाटील संदर्भचे गोलंदाज होते. चला, आजदेव संघ आणि दातोली संघ टॉस साठी यायचा आहे. मापक लक्ष असेल 13 धावांचा संदर्भ संघासमोर सलामीची जोडी आपण पाहतो. मधुकर पाटील दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुभाष पाटील. 30 चेंडू आणि फक्त 13 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. पहिल्या चेंडूवर मधुकर पाटील यांच्या बॅट मधनं येतोय तो दमदार चौकार. 4 धावा. सहा धावा. रमेश म्हात्रे यांनी इशारा केला होता चौकार आहे, हरकत नाही. 6 धावा येत आहेत धाव फलकावर. पंच रमेश म्हात्रे यांनी इशारा केला होता चौकार होता, मात्र तिथून प्रेक्षकांनी सांगितले षटकार आहे, हरकत नाही. 6 धावा येत आहेत धाव फलकावर. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. 1+1 एक वाईड आणि एक धाव आपण पाहतो घोषितच्या स्वरूपात असेल. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. फक्त 5 धावांची गरज असेल. जगदीश पाटील मोहिली संघानं खरोखर फार निराश केलं. कमीत कमी 30-35 तरी धावा धाव फलकावर यायला हव्या होत्या, मात्र इथं चांगली गोलंदाजी झाली. संदर्भ संघाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं.
चला आजदे संघ आणि दातुले संघ टॉस साठी या. मी आदरणीय आतिश म्हात्रे यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आजदे विपक्ष दातिवली. आदरणीय आतिश म्हात्रे यांना विनंती असेल, तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 9 धावा. फक्त 4 धावांची गरज असेल. ऑन साइडला खेळतायत. निर्धार चुंडीची समाप्ती होती आहे. मधुकर पाटील यांना माहिती आहे सामना आपण जिंकल्यातच जमा आहे, काय हरकत नाही आहे. तर आदरणीय आतिश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. आजदे संघ विपक्ष दातिवली संघ. आतिश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. मोठा फटका, सामना फिनिश केला. फलंदाज मधुकर पाटीलच्या बॅटमध्ये होतो तो षटकार, 6 धावा. अभिनंदन संदप संघ आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल मोहिली संघाचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो.